कर्जत पळसदरी धरणात दुर्दैवी घटना, 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू. मित्रांसमोरच घडला प्रसंग. कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव आर्यन थापर, वय वर्ष 20, राहणार घनसोली असे आहे. आर्यन हा घनसोली येथील भारतीय विद्यापीठात BCA प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. तो आपल्या कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टसाठी मित्रांसह पळसदरी परिसरात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्यानंतर आर्यन आणि त्याचे काही मित्र पळसदरी धरणात पोहण्यासाठी गेले. आर्यनला पोहता येत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले असून तो 2 वेळा पाण्यात जाऊन सुखरूप बाहेर आला होता. मात्र तिसऱ्यांदा तो पाण्यात गेला असता काही वेळातच तो दृष्टिआड झाला आणि बेपत्ता झाला. मित्रांनी त्याला शोधण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला, तसेच आरडाओरडा करून मदत मागवली, परंतु अंधारा पाण्यात त्याचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक प्रशासन तसेच हेल्प फाउंडेशनचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री अंधार आणि पाण्याच्या परिस्थितीमुळे शोध मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली. आज सकाळी सुमारे 6 वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. बोटींच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सखोल शोध घेतल्यानंतर अखेर आर्यन थापर याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक प्रशासन तसेच हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साटेलकर यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अनोळखी ठिकाणी, विशेषतः धरणे, तलाव किंवा खोल पाण्याच्या परिसरात पाण्याची खोली, प्रवाह आणि धोक्याची स्थिती माहीत नसताना पोहण्यासाठी उतरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा ठिकाणी निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच सुरक्षिततेच्या सर्व सूचना पाळाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.